शेतीचा प्रकल्प आहे, म्हणजे शाश्वत भाजीपाला प्रकल्प आहे की सक्षम झालेल्या बांधवांच्या सर्वांनी भाजीपाला पिकवला जातो, तो आश्रमांमध्ये वापरला जातो, जास्तीचा कधी क्वचित राहिला जातो, विकला जातो. आता गेल्या वर्षीपर्यंत एक 100 अंड्यांचा प्रोजेक्ट होता, आता तो पुन्हा 1000 अंड्यांचा नवीन करायला घेतलेला आहे. चांगल्या पद्धतीने हे बांधव त्या ठिकाणी सहभागी होतात आणि या पद्धतीनं आश्रमचे उपक्रम सुरू आहेत. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणांवरती स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात. बस स्टँड असेल, एस टी स्टँड असेल, मार्केट असेल, अशा ठिकाणी. आणि समाज उपयोगी काम केलं जातं की समाजाच्या पाठिंब्यावर जर संस्था चालते तर संस्थेतले सक्षम झालेले बांधव काही ना काही आपल्या परीनं सामाजिक योगदानासाठी तयार होतील. त्यानिमित्ताने त्यांच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी असेल म्हणून सार्वजनिक स्थळांवरचं स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात. अशा पद्धतीनं हे सगळं आहे. एकल काही बांधव असे असतात की त्यांची मुलं सुद्धा आपल्याकडे आहेत. आता सध्या पंढूरच्या आश्रमामध्ये आपल्याला बालकांचं लायसन अद्याप नाही आहे, पण 8 मुलं अशी आहे की जी एकल पालकांची मुलं आहेत. त्यांचा सांभाळ केला जातो की शाळा शिकतात, चांगल्या पद्धतीने उत्तम गुण मिळवतात. या ठिकाणी मगाशी भाऊ चंद्राताईंची स्टोरी सांगत होते. चंद्राताईंचं आधीचं आयुष्य अतिशय प्रतिकूल होतं. आज ते त्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांच्या 2 मुली गेल्या वर्षी एक आणि यावर्षी एक कसऱ्याच्या विगावच्या शाळेत शिकतात. तिथल्या संस्थेच्या वसतिगृहात राहतात आणि दोन्ही मुलींनी लागोपाठ 1-1 वर्ष शाळेमध्ये पहिला नंबर मिळाला. एका मुलीने 87% मिळवले, एकीने 85% मिळवले. म्हणजे हुन्नर जी आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे, ते आपल्या काही आहे माणसांमध्ये. त्याला फक्त वाव मिळाला पाहिजे. एवढंच फक्त या निमित्ताने मला सांगायचं आहे. मी आपल्या सगळ्या पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, संदीप भाऊंच्या वतीने, आपल्या जीवनानंद संस्थेच्या परिवाराच्या वतीने. आणि या ठिकाणी अजय भाऊंना पण नम्र अपील करतो की त्यांनी आपल्या मनोबत ठिकाणी मागवलं.